मनोज उर्फ मोडेम बाळकृष्ण हा नक्षलवादी संघटनेतील एक वरिष्ठ नेता जो आधी ओडिसा राज्य समितीचा वरिष्ठ सदस्य होता, पण काही कारणास्तव तो नक्षलवाद्यांना मिळाला। नक्षली म्होरक्या बसवराजू चकमकीत मारला गेल्यानंतर मोडेम बाळकृष्ण नक्षलवाद्यांचा म्होरक्या झाला। त्याने एवढे गंभीर गुन्हे केले की सरकारला त्याच्यावर तब्बल 1 कोटी रुपयाचं बक्षीस ठेवावं लागलं। पण आज त्या भयंकर प्रतिमेचा अंत झालाय। छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील सतत नक्षलवादी चळवळीच्या गोष्टी समोर येत होत्या। अशातच तिथल्या पोलिसांना मोठं यश आलंय। नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत असताना त्यांनी गुरुवारी झालेल्या एका झडपीमध्ये तब्बल 10 नक्षलवाद्यांना ठार केलं आणि या 10 नक्षलवाद्यांमध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी कमांडर मनोज उर्फ मोडेम बाळकृष्ण हा देखील ठार झालाय। यामुळे नक्षलवादी संघटनांना मोठा धक्का बसला असणार आहे। रायपूर जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी ही कारवाई केली। गरियाबंद जिल्ह्यातल्या एका जंगलात 10 नक्षलवादी जमा होणार आहेत अशी त्यांना माहिती मिळाली होती। त्यामुळे ते लगेचच एक बटालियन घेऊन तेथे पोहोचले आणि कारवाईमध्ये 10 नक्षलवादी ठार झाले। त्यामुळे नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेला अजूनच बळ मिळालं।